नमस्कार, आपण पाहतात लोकदौंडी न्यूज। लोकदौंडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार। जय हरी। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण खूप मोठा निधी या ठिकाणी 1200 कोटीचा निधी आणून आपण नेवासा तालुक्यामध्ये खूप मोठं काम केलं आणि त्या कामाची खूप जोरदार चर्चा या मतदारसंघामध्ये आहे। तर त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला तिकीट मिळेल अशी एक अपेक्षा आपणालाही होती आणि पूर्ण तालुक्याला, परंतु ते तिकीट मिळालं नाही। आणि या ठिकाणच्या जनतेची अपेक्षा होती आपल्याकडून आपण या मतदारसंघामध्ये विधानसभा लढवावी आणि तिकीट न मिळाल्यामुळे जनतेनेच तुम्हाला या ठिकाणी उभं केलंय का? आपण जी बंडखोरी केलेली आहे त्या बंडखोरीतून अनेक आरोप हे विरोधकांनी आपल्यावर लावलेले आहेत। तर याबद्दल म्हणजे आपली भूमिका काय आपण याबद्दल सांगा। जय हरी। नेवासा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर नेवासा तालुक्यातील राजकारण हे अत्यंत तीव्र झालं, अत्यंत खलबत्ते झाले आणि त्यानंतर राजकारणामध्ये षड्यंत्र सुरू झाले। या लोकसभेमधून या नेवासा विधानसभेची राजकारणाची एक वेगळी दिशा तयार झाली आणि विधानसभेच्या या उमेदवारीच्या सर्व काळामध्ये माझी उमेदवारी ही जनतेने निश्चित केली होती, परंतु पक्षाकडनं या ठिकाणी मला डावलण्यात आलं। पक्षाकडनं डावलण्यात आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिला असता तर कुठली अडचण नव्हती, परंतु शिवसेनेला ही जागा देणं आणि या ठिकाणी प्रतिस्पर्धी या ठिकाणी योग्य हा न देणं, मला असं वाटतं यातनं खूप काही राजकारणाचं षड्यंत्र आपल्यासमोर दिसत आहे। नेवासा तालुक्यामध्ये या निवडणुकीमध्ये जनतेची एक अपेक्षा अशी होती की मुरकुट्यांना भाजपचं तिकीट मिळावं आणि मुरकुटेच गडाखांसमोर योग्य पर्याय आहे, परंतु गडाखांनी काही सर्वेच्या माध्यमातून हे सर्व पाहिल्यानंतर त्यांना असं निदर्शन आलं की आपल्याला मुरकुट्यांसमोर तग धरणं शक्य नाही आणि मग त्यांनी षड्यंत्र रचलं। जिल्ह्यातील राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून माझी उमेदवारी त्यांनी पक्षाकडनं डावलण्याचं जे काही नियोजन केलं त्यात ते यशस्वी झाले। पुढं मीही निवडणुकीमध्ये महायुतीचं काम करण्याचं निश्चय केला होता, परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, कार्यकर्त्यांचा निर्धार मिळाव्यातनं मला या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा आग्रह धरला। मीही या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही जर सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन जर ही निवडणूक हातात घेत असाल तरच मला ते शक्य होईल आणि ते निर्धार मिळाव्यातनं ते शक्यही झालं। मी अपक्ष उमेदवारी संदर्भामध्ये निर्णय घेत असताना नामदार बच्चू कडू साहेब प्रहार जनशक्तीचे नेते हे मला आधाराला मदतीला आले आणि त्यांच्या मदतीने मी प्रहार जनशक्ती पक्षाचे बॅटच्या या चिन्हावरती निवडणूक करण्याचं ठरवलं। पुढं निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे आरोप प्रत्यारोप झाले। प्रत्यारोप होत असताना आपल्यालाही कल्पना असेल की 2019ला देखील गडाखांच्या विरोधात मी निवडणूक करत असताना गडाखांनी शेवटच्या 4 दिवस माझ्या विरोधामध्ये खोटं एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकातनं मला बदनाम करण्याचं एक डाव रचला। त्यामध्ये माझी मालमत्ता इतरत्र आहे, माझी खूप काही मालमत्ता आहे, माझे खूप काही व्यवसाय आहेत, माझे उद्योग आहेत कोकणामध्ये वगैरे, माझी काय 1000-1200 एकर जमीन मी खरेदी केली, असे सगळे खोटे आरोप तयार केले आणि त्या आरोपाच्या आधारे 4 दिवसामध्ये त्यांनी निवडणुकीमध्ये त्याचा फायदा घेतला आणि तेच आरोप आता देखील या निवडणुकीमध्ये विरोधकांकडनं, त्यावेळेस गडाखे एकमेव विरोध होते, आता दुसरे विरोधक आमच्याकडे 2 विरोधक असल्याकारणे महायुतीचे आणि महाआघाडीचे, या दोघांनी आरोप करत असताना महायुतीतील उमेदवारांनी माझ्यावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी आरोप केले आणि ते आरोप देखील त्याच 19च्या आरोपाला धरून होते। म्हणजे या दोघांचंही कुठंतरी कानाला कान लागले आणि त्यांनी हे आरोप माझ्यावरती करत असताना तेच आरोप माझ्यावरती पुन्हा केले आणि ह्या आरोपामध्ये त्यांनी मला आवाहन केलं की आपण शनी देवावरती देवस्थानला यावं, शनी अवतारावरती येऊन त्याचा खुलासा करावा। मी ते आव्हान स्वीकारलं। मी ते आव्हान स्वीकारत असताना नेवासाला देखील माऊलीच्या दरबारामध्ये मी माझं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं, श्री क्षेत्र देवगडलाही मांडलं आणि श्री क्षेत्र शनी शिंगणापूरलाही जाऊन हेच सांगितलं की शिंगणापूर देवस्थानच्या ज्या नियुक्तीमध्ये
मी कुठेही सेटलमेंट गडाकांसोबत केली नाही, मी कुठे एक पैशाला लागणार नाही. माझ्यावरती जेवढे आरोप झाले ते सर्व खोटे आरोप आहेत. माझी जी मालमत्ता आहे ती मालमत्ता मी माझ्या उमेदवारी अर्जामध्ये दाखवलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझी मालमत्ता कुठली नाही. मी या वर्षी जी ज्ञानेश्वर आणि मुळा कारखान्याची जी कारखान्याची निवडणूक झाली त्याच्यामध्ये माझ्याकडनं कुठे सेटलमेंट झाली नाही किंवा मी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कुठे सेटलमेंट केली नाही. हे सगळे विषय मी क्लिअर केले. हे सगळे क्लिअर केल्यानंतर माझी अपेक्षा होती की त्यांनी देखील शनिदेवाच्या चौतरेवर येऊन या ठिकाणी त्यांच्यावरती सुद्धा जे काय जनतेचा रोष आहे आणि जे काय आहेत त्यांच्याविषयी जे ठपके आरोप ते सुद्धा क्लिअर करायला पाहिजे होते. परंतु त्यांनी ते काय क्लिअर केले नाही आणि हे आरोप जनतेसमोर क्लिअर झाले की हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत आणि जनतेने त्या बाबतीमध्ये त्यांना तसं उत्तरही दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्या समोर जे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे शंकर गडाख असतील, कारखानदारी आहे, शिक्षण संस्था आहेत, सहकारी बँका आहेत, सोसायटी असतील, तर असा खूप मोठं एक सहकार्याचं जाळं किंवा एक बलाढ्य धनशक्तीने जर म्हटलं तर एक बलाढ्य उमेदवार आहेत. दुसरे उमेदवार महायुतीचे आहेत, त्यांच्या पाठीमागे पक्षाची ताकद आहे आणि बलाढ्य उमेदवार, दोन्ही बलाढ्य उमेदवार आपल्या समोर आहेत. एकंदरीत आपल्याला जनतेचा प्रतिसाद किंवा तालुक्यातून ही लढाई कशी होईल असं काय वाटतं? याच्याबद्दल व्हिजन तालुक्यात काय वाटतं तुम्हाला? काय की आजही या दोन्ही आघाडी आणि महायुतीतील उमेदवार आहेत, दोघांचेही या ठिकाणी जे काय पक्षाची जी त्यांना ताकद आहे ती फार मोठी आहे आणि गडाकांच्या तर संस्था सहकारमध्ये फार मोठं कारखान्याच्या माध्यमातून, सोसायटीच्या माध्यमातून, सहकारी मार्केट कमिटीच्या माध्यमातून, खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून, बाजारच्या माध्यमातून, मुळा सहकारी बँकेच्या माध्यमातून, स्वामी समर्थ पतसंस्थेच्या माध्यमातून खूप काही या ठिकाणी त्यांचं मोठं कार्य आहे. परंतु या सहकारातनं त्यांनी जो काय या ठिकाणी जो फायदा मदत ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना लोकांना करायला पाहिजे ती मदत न करता राजकीय हेतू ठेवून त्यांनी या संस्थेचा वापर केला. या राजकीय हेतूतनं या संस्थेतनं अडवणूक पिळवणूक केली, त्रास दिला, वेठीस धरले. म्हणजे आजही मी तुम्हाला सांगतो की एक असं पाचुंदा गाव आहे की त्या गावामध्ये 90% मुळा बँक आणि स्वामी समर्थ पतसंस्था आहे आणि या सर्वांवरती बोजा असा त्या उतार्यावरती चढवला आहे की उदाहरणार्थ 1 लाख रुपये घेतले असेल तर त्याचे 15 लाख रुपये भरावे लागतात. म्हणजे आपण जर एखादा 1 लाख कर्ज घेतला असेल तर त्याचं दाम दुप्पट होऊन जास्तीत जास्त आपण 2 लाख रुपये भरू शकतो शासनाच्या नियमाप्रमाणे. परंतु या ठिकाणी जर आवाचे सव्वा पैसे या ठिकाणी वसूल होत असतील तर मोठा अन्याय या ठिकाणी लोकांवरती केलाय. त्यांची वसुली देखील बळजबरीने ऊस घेऊन जाणे, ऊसातनं कपात करणे, चक्रवर्ती व्याज लावणं, मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यातून मोबदला न देणं, मार्केट कमिटीच्या माध्यमातून आलेलं कांद्याचं अनुदान स्वतःच्या सुखियांच्या नावावरती काढून घेणं, त्या संस्थेमधलं दुर्लक्ष, इतरही बँकेच्या माध्यमातून लूट, कारखान्याच्या माध्यमातून तर शेतकऱ्यांना तर यावर्षी 500 रुपये कमी भाव मिळाला, मागच्या वर्षी 300 रुपये कमी भाव मिळाला, 2022ला 200 रुपये कमी भाव मिळाला, 2019ला देखील 200 रुपये भाव कमी मिळाला. आणि मग या सहकारामधून एवढी मोठी लूट या ठिकाणी गडाकांकडनं झालेली आहे आणि ही एक खाजगी कंपनी झालेली गडाकांची या सगळ्या सहकार संस्था. आणि मग ह्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या मुळावरती आलेल्या आहेत. अशा पद्धतीने त्यांनी त्याचा सहकार संस्थेचा पुरा दुरुपयोग केलेला आहे. राहिले विषय महायुतीचे जे काही उमेदवार आहेत लंगे पाटील, हेही त्यांच्याच कारखान्यामध्ये, ज्ञानेश्वर कारखान्यामध्ये संचालक आहेत. तेही गुन्ह्यांच्या या राजकारणामध्ये त्यांच्या सोबत आहेत सातत्याने या 25-40 वर्षामध्ये. आणि मग जर सहकारमधले ही जर दोन्ही एकमेकाचे मावस भाऊ म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मग ते काय जनतेला न्याय देणार आहे, ते काय शेतकऱ्यांना न्याय देणार आहे, ते काय या ठिकाणी स्वतःचा निर्णय घेऊ शकतात का? नाही, त्यांचा रिमोट दुसऱ्यांच्या हातात आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही उमेदवार सहकारामधून शेतकऱ्यांची लोकांची लूट करत आहेत. परंतु हे सगळं असताना त्यांना मात्र पक्षाचं फार मोठं पाठबळ आहे, ते नाकारता येणार नाही. पण शेवटी जनता जनार्दन आहे, जनता जनार्दन या ठिकाणी ठरवेल काय त्यातनं त्यांना काय निर्णय घ्यायचा. विरोधकांनी आपल्यावर असा आरोप केलेला आहे की आपणच गडाख पुरस्कृत आहात, तर याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करा. गडाख म्हणजे मी उमेदवारी करणं, मी तुम्हाला मागे म्हणजे सांगितलं की मला कार्यकर्त्यांनी लोकांनी निर्धार मिळवण्यातनं या ठिकाणी मला स्पष्ट निर्णय घेण्याचे या ठिकाणी सांगितलं आणि मग मी तो निर्णय कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार दिला. आता याच्यामध्ये मी पारंपरिक गडाकांचा विरोधक आहे,
मी 2009ला त्यांच्या विरोधात होतो, 2014ला देखील निवडणूक लढवली, त्यातनं विजयी झालो. 2019ला मी त्यांच्या विरोधात लढवली, 2019ला देखील मी विजयी झालो. परंतु त्यांनी जे काही 19,000 बोगस मतदान केलं त्यातनं विद्यार्थ्यांचं, त्याच्यामुळे माझा पराभव झाला. 2005 वर्षामध्ये आम्ही संघर्ष केला. या संघर्षातनं गडाखांच्या विरोधात संघर्ष करत असताना आज तगत आमचा संघर्ष प्रामाणिकपणे आहे. लोकांना विश्वासाने आम्ही या ठिकाणी विश्वास संपादन केलेला आहे. त्यामुळे मी एक गडाखांचा एक विरोधकच आहे आणि मला त्यांच्या म्हणण्यानुसार उमेदवारी करण्याचा विषय येतो कुठं. माझा विषय जनता जनार्दन कार्यकर्ते माझे मालक आहे, त्या पद्धतीने मी निर्णय घेतलेला आहे. वेळ बराच झालेला आहे. आपण जाता जाता एक शेवटचे 2 प्रश्न घेऊ. प्रश्न असा आहे की विरोधक हे सुरुवातीपासून म्हणतात की शेवटपर्यंत तुम्ही ही उमेदवारी करणार नाही, तुम्ही ही उमेदवारी माघार घेणार आणि महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्याल. आणि सोशल मीडियावर अशा प्रकारचे काही मेसेज फिरतात की तुम्ही महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपण ते जाहीर करावं की आपण पाठिंबा दिला आहे किंवा नाही, कसं काय. विषय स्पष्ट आहे की मला कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आपली उमेदवारी करण्याची सांगितलं. मी त्याप्रमाणे नामदार बच्चू कडू साहेबांच्या मदतीने या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाची उमेदवारी करत आहे बॅटच्या चिन्हावरती. पण ह्या उमेदवारी कार्यकर्त्यांनी मला का आग्रह केला त्याचं एकमेव कारण आहे की 14 ते 19 आपण जे काही विकासाचे कामं केले, भरीव असा निधी आणला, ह्या निधीतनं 14 ते 19 कामं झाले. 19 ते 24 पूर्णतः कामं ठप्प झाले, कामं कुठले होऊ शकले नाही. आणि जे काही कामं आमच्या काळातले जे मंजुरी होते ते कामं झाले, त्याचा निकृष्ट दर्जाचे कामं त्या ठिकाणी झाले. लोकांना या ठिकाणी अपेक्षा अशी होती की गडाख ज्यावेळेस आमदार झाले आणि मंत्री झाले, गडाखांना असं वाटत की आपण आता या ठिकाणी मंत्री झाल्यानंतर आता आपण विरोधकांची जिरवली पाहिजे. आणि त्यांनी या मंत्रिपदाचा पुरेपूर उपयोग विरोधकांना संपवण्यासाठी आडवाआडवी जिरवाजुरी आणि या ठिकाणी लोकांना खूप काही त्रास दिलेला आहे. आता हा सगळा विषय असताना जनतेने मला उमेदवारी करण्याची जे काय आग्रह धरला त्याचं कारण असं होतं की जर महायुतीची सेनेला जर उमेदवारी जाते आणि सेनेचा उमेदवार लंगे आहे तर लंगे त्यांच्याच कारखान्यात आहेत. लंगे हे शेखर गुले पाटलांच्या कारखान्यात असताना त्यांचंच ऐकू शकतात. आणि जर उद्या दोन्ही व्याही या ठिकाणी एक असताना राजकारणातनं त्यांच्याकडनं लंगेंकडनं शेतकऱ्यांना आणि जनतेला न्याय मिळणार नाही. आणि मग ह्या हेतूने या ठिकाणी ही निवडणूक झालेली आहे. राहिला विषय माझ्यावर आरोप करणं किंवा त्यांना पाठिंबा देणं, आता किती माझ्यावरती उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्यावरती खूप काही प्रेशर आला पक्षाकडनं. मी त्या संदर्भामध्ये त्यामध्ये देखील ठामपणे माझा निर्णय ठेवला. त्यानंतर मला मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये प्रवेशाची अफवा पसरवली. मी त्या ठिकाणी देखील तुम्हाला कळलं असेल की या ठिकाणी आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम होतो. आजही महायुतीच्या माध्यमातून अपप्रचार केला जातोय. आजही महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी ही सगळी लढाई होत असताना धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. आणि त्याच्यामुळे हे आरोप प्रत्यारोप हे खोटे आरोप आहेत, जनतेने या ठिकाणी ओळखलेला आहे. आणि आम्ही शनी शिंगणापूरच्या देवस्थानच्या चौथऱ्यावर जाऊन हा विषय सगळा संपवलेला आहे. हे जे आरोप आहेत हे खोटे आरोप आहेत. या आरोपाच्या पाठीमागे त्यांचा स्वार्थ आहे, मला बदनाम करण्याचा स्वार्थ आहे. आणि निवडणुकीमध्ये या ठिकाणी मतदानामध्ये त्यांना तो काय जर फायदा करून घ्यायचा आहे, तो मला बदनाम करून घेण्यासाठी आहे. परंतु जनता ही शुद्ध आहे, जनता याला बळी पडणार नाही. जनतेने यांना पूर्णपणे ओळखलेलं आहे. आणि विकास हा नेवाशाचा एक ध्येय या निवडणुकीमध्ये असल्या कारणाने आता जनता विषयाची परीक्षा पाहणार नाही. आता जनता नवीन या सगळ्या बुलबुलायला बळी पाडणार नाही. आणि कोणावरती देखील विश्वास न ठेवता केवळ आणि केवळ या ठिकाणी आमच्यावरती म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाच्या या बॅट चिन्हावरती विश्वास ठेवणार आहेत आणि त्या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून देणार आहे. मी तुम्हाला आजही ठामपणे सांगतो की ही लढत गडाख आणि मुरकुट आहे. आणि या लढतीमध्ये मी 100% गडाखांचा पराभव करणार जनतेच्या या पाठिंब्यावर. म्हणजे या ठिकाणी तिरंगी लढत होणार नाही, ही लढत दुरंगीच होणार, असा आपला आत्मविश्वास आहे. या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार आणि आज प्रहार जनशक्ती पक्षातून उमेदवारी करत असलेले बाळासाहेब मुरकुटे यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे उमेदवारीबद्दल आणि त्याविषयी त्यांनी आपल्याला सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण आलात, धन्यवाद. आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.